आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? असे का उभे आहेत सगळे? आणि आशाला तर काकू का अशा एकदम निघून गेल्या? ताई अगं, बाबा आपले वेळेवर औषध घेत नाहीत ना, म्हणून त्या दटावत होत्या आणि मग रागाने निघून गेल्या. बाबा काय चाललंय तुमचं? वेळेवर औषध घेत जा ना. आई 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 अगं रडू नकोस ग. चुकलं बाई, माझं चुकलं. कशी बाई या वयामध्ये असली इच्छा झाली मला. चुकलं, माझं चुकलं खरंच. आई आई हे बघ, तुझं काही चुकलेलं नाहीये. आमचं चुकलंय. आम्ही जरा मस्करी केली तुझी. ते मस्करी करता करता जरा जास्तच ताणलं, त्यासाठी सॉरी. सॉरी सॉरी. मस्करी? हा, थोडी मस्करी केली, गंमत केली. म्हटलं गिल्ट देऊया थोडस तुला, पण सॉरी. तुला माहितीये ना आम्ही सगळे किती मस्तीखोर आहोत ते. तुझ्यावर गेलोय. नाही, ते माहितीये रे मला. मी माझ्या हाताने इच्छा लिहिली रे बाई. हा मग ठीक आहे ना, एवढं काय. नाही बाबा, खूप मोठी चूक झाली माझ्या हातनं समीर. खूप टेन्शन आलं होतं मला. घोर पाप झालंय. आणि तू जाणाऱ्या माणसाची मस्करी करतात का रे? अगं रडते काय तू? आता सॉरी म्हंटल ना, माफी मागितली, अजून काय करू सांग? तू कांदर अजून काय? कान धरून उठाबशा काढू आता. नाही नाही, नको. असं काही करू नका बाई. तुमच्या मनात माझ्याविषयी आडी नाही ना, यातच आनंद आहे बाई मला. आई, तुझ्या आनंदात भर पाडू एक गंमत सांगू? काय गंमत आता? आपण भेटू धर्मेंद्रला. खरं खरं सांगतोस? नाही बाई, पण हे चुकलेलं आहे ना. हे अशी इच्छा मी करायलाच नको होती बाई. नको बाई. काही चुकीचं नाहीये का आई? त्यात काय एवढं वाटू शकतं तुला? ठीक आहे, आम्ही म्हंटल ना काही चुकीचं नाहीये. तुला धर्मेंद्रला मिठी मारावीशी वाटली. हा, माझं घे. मला पण वाटतं दीपिका पदुकोणला मिठी मारावीशी. नाही काय? कोणाला मिठी म्हणजे अशी डायरेक्ट मिठी नाही, मग कशी? थोडीशी. ठीक आहे ना मुक्ता यार, वाटू शकतं. आई वाटू शकतं की नाही? हा एक मिनिट आई, तुझी इच्छा पूर्ण करू आम्ही. धर्मेंद्रला भेटायला जाऊ. हा, नाशिक मध्येच तर राहतो धर्मेंद्र, कुठे लांब राहतो? बाई, नाशिक मध्ये असतो धर्मेंद्र? हा हा, हो, त्यांचं फार्म हाऊस आहे इथे. नाही, पण ते तर लोणावळ्याला आहे ना. लोणावळा. एवढी माहिती काढली धर्मेंद्र बद्दल? नाही रे, म्हणजे ते वाचलं होतं म्हणून म्हटलं. पण ही म्हणते की नाशिक मध्ये म्हणून. अहो ते किती श्रीमंत आहेत,
त्यांचे बऱ्याच ठिकाणी फार्म हाऊस असतील ना, आणि कुठे का असे ना, ते जिथे कुठे असतील ना तिथे आम्ही तुम्हाला भेटायला घेऊन जाऊ. काय? हो, हो शक्य आहे काय? हो खरंच. होणार, शक्य होणार. तुम्ही तुमची इच्छा चिठ्ठीत लिहून तुळशीजवळ ठेवली होती ना, म्हणजे शक्य होणारच. हो बाई, म्हणजे शक्य होणारच. चुकलं आहेस मग माझं. तुझं ना हे नेहमीच असतं. कुठे ठेवलाय बरं कंपास बॉक्स? हे काय आहे इथे? ही ठेवायची जागा आहे का शमिका? हं? अरे डॅडा इथेच ठेवलं होतं काल होमवर्क करताना, काय माहित कुठे गेला. काय इथेच ठेवलं होतं? नेहमीच आहे तुझं, कुठेही ठेवतेस वस्तू आणि मग डॅडा सापडला सापडला. सापडलं? आहे ना सगळं? हो सगळं आहे. रबर, स्केल, पेन्सिल, शार्पनर. चल चल. चला, उशीर झालाय. एक मिनिट. काय झालं? आई शपथ, हे खरं आहे. काय खरंय? असं म्हणतात की मुलांनी उशीखाली चिठ्ठी ठेवली ना की फेरी येते आणि ती चिठ्ठी घेऊन जाते, मग आपली विश पूर्ण होते. अच्छा, मी पण माझी विश चिठ्ठीत लिहून ठेवली होती आणि आता ती खरंच गायब झाली. म्हणजे आता माझी विश नक्की पूर्ण होणार. आणि काय विश होती तुझी? डॅड असा कसा रे तू? ही सिक्रेट असतं. जर आपण हे सिक्रेट सांगितलं तर ही विश कम्प्लीट कशी होणार? पण बघतो, माझी विश पूर्ण होणार. हॅलो. हॅलो, वृंदा मॅडम बोलताय का? हो बोलते. कोण बोलताय? मी अजिंक्य सरांच्या ऑफिस मधून बोलतेय.